ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना मनाला भगवंताशी संवाद साधत असताना कवी मनाला उपदेश करतोय की अरे मना, त्या भगवंताला शरण जा आणि त्या भगवत चिंतनामध्ये रममाण हो, रत हो. त्याच्यापासून इतरत्र भरकटू नको, दुसरा कोणताही विचार करू नको. आणि जर तुझ्या अंतःकरणात असा संशय निर्माण झाला की मी त्या भगवंताच्या भक्तीचा अधिकारी आहे किंवा नाही, तो मला अधिकार आहे किंवा नाही, माझी पूर्वीची जी दुःख आहेत, माझी जी पाप आहेत, दुष्कृत आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्या चरणांच्या ठिकाणी स्थान मिळेल की नाही, त्या दुःखांमुळे मला भगवत भक्तीचा लाभ होईल की नाही, तर असा संशय तू करू नको. भगवंत भक्ती सुलभ आहेत. मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं, माभिर्मंदमनो विचिंत्य सततम यामी शिरम यातना. त्या अनंत यातना मला भोगाव्या लागतील असा विचार करून तू भीती मनात बाळगू नको. का? कारण भगवंत भक्ती सुलभ आहेत. म्हणून मनाचं हे दौर्बल्य, हा दुबळेपणा जो आहे, हे दैन्य आहे. लक्षात घ्या, दुबळेपणाचा इथे विचार करत असताना एक वेगळ्या दृष्टीने जर का पाहिलं, दुबळेपणा म्हणजे कमकुवतपणा, खंबीरता नसणं, हा सरळ साधा अर्थ आहे. परंतु जर दुबळेपणासाठी दैन्य, दीनभाव हा शब्द वापरला तर दैन्य म्हणजे काय? तर ते अज्ञान, संशय, हाच दीनभाव आहे, हेच दैन्य आहे. ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्नले निबोधे वोसरे द्वैत दैन्य. हे द्वैत दैन्य आहे ना, तोच तो दीनपणा आहे, दीनभाव आहे. जोपर्यंत तो मी आणि तो कुठेतरी लांब, मी कुठेतरी वेगळा, हा परकेपणा, मी परकेपणा मुळातच म्हणजे मुद्दामून शब्द वापरतोय. कारण जर आपण द्वैत जागरूक ठेवून द्वैताच्या जाणीवेने भक्ती असा विचार करत असू तर ते दोघं एक आहेत असं आपण म्हणू शकत नाही, सिद्धांताच्या दृष्टीने ते सत्य असलं तरी. कारण मी द्वैताती निर्माण करून भगवंताची भक्ती करतोय असा आपण जर का सिद्धांत मानत असू, विचार मांडत असू, मागे विचार जर का केला असेल कृतक द्वैत, तर त्या ठिकाणी दोघेही एक आहेत हा भावच नाही. आणि हा साधक आहे, अज्ञानावस्थेमध्ये असल्यामुळे मीच परमात्मा हे ज्ञान त्याला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला आपण म्हणतो द्वैत दैन्य, मी आणि परमात्मा वेगळा आहे, हा द्वैत भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरणात ती दीनता आहे. तो भगवंत माझ्याहून परका आहे, माझ्यापासून वेगळा आहे, हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माझं रक्षण करेल, तो माझा संसार चालवतो, ही दृढता अंतःकरणात असणार नाही. म्हणजेच काय होईल, आपल्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण होत राहतील. म्हणून म्हणतात, तो संशय, तशी भावना तू अंतःकरणात बाळगू नकोस. हे मना काय आहे? आलस्यम व्यपनीय भक्ती सुलभम ध्यायस्व नारायणम. भक्ती सुलभम नारायणम ध्यायस्व. कसं?
आळसाचा, हा मनाचा जो दुबळेपणा आहे त्याचा त्याग करून, जो लोकस्य व्यपनोदन करो व्यसनापनोदन करो. लोकांचं म्हणत असताना बऱ्याच लोकांचं असं नव्हे, लोकांचं, तीनही लोक, सर्व लोक, सप्तपाताळ घ्या आणि वरते स्वर्ग घ्या, पृथ्वीपासून पुढचे सप्त ऊर्ध्व लोक घ्या, त्या सगळ्या लोकांमधील सगळ्या जीवांचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य असणारे भगवंत जे आहेत ते दासाचं दुःख दूर करू शकत नाहीत का? नक्कीच करू शकतात. असा हा दृढ भाव, दृढ विश्वास कवीने मनामध्ये निर्माण केला, मनाला उपदेश करताना सांगितला. आता हे सांगितल्यानंतर शरण्य, ज्याला कोणाला शरण जावं, ज्याचा कोणाचा आश्रय घ्यावा, ते एक भगवंतच आहेत असं आता कवी म्हणतोय. कवी आपल्याला सांगतोय, कवी म्हणतोय, भवजलधिगतानां द्वन्द्ववाताहतानां सुतदहितृकलत्राणभारार्दितानां विषमविषयतो ये मज्जतामप्लवानां भवतु शरणमेको विष्णुपोतो नराणाम. जे द्वंद्वरूपी वादळाने पीडित झाले आहेत, पुत्र, पुत्री, पत्नी यांच्या रक्षणाच्या भाराने व्याकुळ झालेले आहेत, विषाप्रमाणे असणाऱ्या विषयांच्या पाण्यामध्ये जे गटांगळ्या खात आहेत, त्यांच्यासाठी एक भगवान विष्णूच भवसागरातून तारून नेणारे तारू ठरोत. कवी इथे आता आपली परिस्थिती वर्णन करतोय. कवीची प्रार्थना केवळ एकच आहे, भवतु शरण मेको विष्णुपोतो नराणाम. म्हणतायत की भगवान विष्णू हेच एक शरण, आश्रय आहे. परंतु आश्रय आहेत हे सांगत असताना त्या ठिकाणी रूपक केलं, ते तारू आहेत. तारू बोट आपल्या भाषेमध्ये, होडी आहेत, नाव आहेत. कशासाठी? संसारात सागर तरून जाण्यासाठी. कशा प्रकारची तारू आहे? काही नाही, ऐलीच थडी सरले मायाजड, अशा प्रकारची ती आहे. परंतु आता आपली परिस्थिती काय आहे त्याचा उद्गार करत असताना, त्याचं वर्णन करत असताना कवी आपली व्यथा, पीडा व्यक्त करतोय आणि म्हणतोय, भव जलधिगतानां, भव जल अधिगत, जे भव जलधी करता, भव जल अधिगत होणार नाही, भव जलधी गत, भव जलधी, भव संसार, जलधी समुद्र, गत गेलेले, इथे अडकलेले. अधिगत याचा अर्थ ज्ञान होतो. काही नाही, व्याकरणातल्या गमती. पण भव जलाधिगत असं झालं असतं, असं विषय तो स्वतंत्र. पण भव जलधिगत म्हणत असताना संसार सागरामध्ये जे रममाण झालेले आहेत, अडकले आहेत, गेले आहेत, कोणत्याही अर्थाने घ्या, त्यांच्यासाठी भव जलधिगत, भवरूपी हा जो सागर आहे, संसार आहे, आपण हे सगळं वर्णन करतो, म्हणतोय भव जलधिगत, संसार, सागर, पण आपल्याला कळतच नाही, पटतच नाही. कसं आहे, वर्णन ज्या वेळेला केलं जातं, एखादं रूपक केलं जातं, एखादी उपमा दिली जाते, तेव्हा मागे एका भागामध्ये आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे समान भाग कोणते आहेत त्याचा विचार करावा लागतो, पाहावा लागतं. काय म्हटलंय? समुद्राची उपमा या संसाराला दिली. म्हणजे काय तर आता नीट लक्ष देऊन ऐका, काय काय दोष मी वर्णन करतोय. अथांग समुद्र आहे. समुद्र आपण पाहतो तो किनाऱ्यावर पाहून पाहतो, तसं समुद्राकडे पाहायचं नाही. समुद्र तसा सुंदरच दिसेल, त्याच्यामध्ये आनंदच वाटेल,
परंतु त्याचं रौद्र रूप, भीषण रूप पाहायचं असेल तर खोल समुद्रात जावं. तिथे गेल्यानंतर उंचच उंच येणाऱ्या लाटा, एका लाटेसरशी अगदी तळाशी होडी जाते की काय अशी अवस्था असताना पुन्हा ती लाटेच्या वरती चढते, वेडीवाकडी होत असते. चहूबाजूंनी लाटा येत असतात उंच, त्यामधनं ती होडी वळवायची किंवा पुढे न्यायची कौशल्य आहे, बुद्धी स्थिर पाहिजे. हे असं समुद्राचं रूप पाहिल्यानंतर त्याचा त्रास काय आहे हे लक्षात घ्यायचं. किंवा त्याच वेळेला होडी आहे, त्या खोल समुद्रामध्ये आहे, पण त्याच वेळेला दिसतंय काय, काही नाही, जिकडे पाहावं तिकडे समुद्र. जिथे नजर जाईल तेथे समुद्रच आहे, किनारा दूर दूर पर्यंत दिसत नाहीये. म्हणजे काय झालं, सगळीकडे केवळ समुद्र दिसतोय, दुसरीकडे काही दिसत नाही. बरं, ह्या संसारामध्ये आपण जिथे पाहू तिथे आपल्याला काय दिसतोय, आपल्याला संसारच दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. पुढे त्या होडीत आहोत आपण. मी असंही म्हणत नाही आहे की गटांगळ्या खातोय, अडकलोय, बुडतोय. त्या तारू, त्या होडीमध्ये आहोत, समुद्रात आहोत. पण खाण्यापिण्याचं काय, पहिला प्रश्न तो आहे. अन्न पाणी काय, जे बरोबर आणलंय तेच. समुद्राचं एवढं पाणी आहे पण पिता येत नाही. हवं तर मग ते मासे पकडून खा, करा मांसाहार, करा. दुसरा पर्याय नाही मग तुम्हाला तिकडे. नसेल करायचं तर तिथेच टाळा जाणं, नाहीतर बरोबर घेऊन जा तेवढं पुरेसं अन्न. अवस्था तशी आहे पण वापरता येत नाही, सुख देत नाही. संसारातही तसंच आहे. सुखाचे उपभोग घ्यायचे असतील तर बरोबर जेवढं पुण्य घेऊन आला आहात तेवढ्यानुसारच मिळेल, तेच विषय मिळतील, बाकी काही मिळत नाही. बरं म्हणाल, अरे समुद्रात एवढं पाणी आहे, छान गारवा असेल, तर नाही. टळटळीत दुपार आहे, ऊन डोक्यावर आहे, शरीराला त्याचा त्रास होतो. बाकी हवा नाही, पाणी नाही, वारा नाही, विचित्र अवस्था असते, दमटपणा असतो, खारे वारे असतात, खाऱ्या वाऱ्यांनी त्वचेवरती परिणाम होतो, म्हणजे दुःखच आहे. अजूनही पुढे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाण्यावरती नाव तरंगते, पण त्या नावेला आग लागल्यानंतर कोणतं पाणी वापरता येतं, काही करता येत नाही. पाण्यावर तरंगणारी नाव ही आग लागल्यामुळे बुडते, यासारखं दुर्दैव नाही. आपल्याही संसारात तेच आहे. संसारामध्ये त्रास सहन करताना काही संसारातला आपल्या कामी येत नाही, ते दुःख दूर करण्याच्या. असा हा भवजलधी गताना, या संसारामध्ये, संसार रूपी सागरामध्ये अडकलेले जे आहेत त्यांच्यासाठी. पुढे म्हणाले द्वंद्ववाताहतानाम. जे द्वंद्व आहेत, आता द्वंद्व म्हणजे द्वैत नव्हे, द्वंद्व म्हणजे दोन, जे विरोधी आहेत ते, म्हणजेच उन्हाळा आणि हिवाळा, थंड आणि उष्ण इत्यादी. अशा द्वंद्वांच्या मुळे सुख दुःख, लाभ अलाभ याच्यामुळे जे पीडित झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, अशांसाठी किंवा सुत दुहितृ कलत्र त्राणभारार्दिताना, आपल्या परिवाराचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात जे दुःख भोगत आहेत, आपल्या परिवाराचं रक्षण, मग त्यामध्ये पुत्र असेल, मुलगी असेल, पुत्री असेल, पत्नी असेल, सगळे चालेल. त्या सगळ्यांचं रक्षण करण्यामध्ये इतके मग्न झालेले आहेत की त्याला दुःख प्राप्त होत आहे, त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष आहे इत्यादी. तात्पर्य, परिवारजनांचं रक्षण करण्यामध्ये जे दुःख आहे ती सगळी दुःख आपल्याला भोगावी लागतात.
त्या सगळ्या दुःखांना जे भोगत आहेत त्यांच्यासाठी. एवढेच नव्हे तर पुढे म्हणालेत, विषम विषयतो ये मज्जतामप्लवानाम. अप्लव, अप्लव म्हणजे ज्यांच्यासाठी दुसरा सुटकेचा मार्ग नाही त्यांच्यासाठी. आणि कशात गटांगळ्या खातायत, तर विषरूप असणाऱ्या त्या विषयाच्या पाण्यामध्ये, विषयामध्ये. गटांगळ्या खाणाऱ्या मनुष्याचं काय असतं, त्याच्यासारखं दुःख कोणाला नाही. सुटतात दोघच जण, एक बुडालेला, दुःखामुळे का असेना, मृत्यूने का असेना, बुडालेला सुटतो, तरंगलेला सुटतो. गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला जेमतेम कधीतरी कुठेतरी पाय तळाला लागतो, मग थोडा जोर घेऊन तो वर येतो. काही क्षणभराची उसंत मिळते ज्यामध्ये तो श्वास घेतो आणि शांत झालाय असं वाटत असताना पुन्हा पाय खालती जातो, पुन्हा पाण्याच्या खाली जातो. निमज्जोन्मज्जायम, वर येतो खाली जातो, वर येतो खाली जातो. संसारात आपली हीच अवस्था आहे. कधी सुख मिळतंय म्हणून शांततेचा श्वास घ्यावा तर पुन्हा दुःख प्राप्त होतं. आणि केवळ हाच जन्म, याच्या पुरता संसार मर्यादित न ठेवता अनेक जन्मांमध्ये नेलं तर स्वर्गाधिक लोकांमध्ये जावं, पुन्हा खाली यावं, नरकादी लोकांमध्ये यावं, पुन्हा वर यावं. हेच जन्म जन्म आपलं चालू आहे. निमज्ज उन्मिज्य. बाकी काही नाही. हेच आहे विषय संसारामध्ये विषयरूपी विषमतोये, विषम विषयतोये. ह्या विषम असणाऱ्या विषरूपी जलामध्ये जे तारू नौकेशिवाय आहेत, जे गटांगळ्या खातायत, बुडतायत, त्यांच्यासाठी तरुण जाण्यासाठी एकच नाव आहे. आणि ती कोणती आहे, ती म्हणजे भगवंत आहे. नारायणम नराणाम विष्णू. भगवंत हे एकच ती नाव आहे. भगवंताची कृपा, भगवंत स्वतः हेच आपल्याला तारून नेऊ शकतात. तीच एक तारू आहे असं कवी म्हणतोय. लक्षात घ्या. परंतु त्या ठिकाणी भगवंताच्या नावेमध्ये बसण्याचं धाडस पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, अधिकार पाहिजे, तयारी पाहिजे. सगळं चाललं त्याच्यामध्ये. नाहीतर भगवंतांनी हात पुढे केल्यानंतर त्यांचा हात आपण पकडला नाही तर त्यासारखे दुर्दैवी आपणच, दुसरं कोणी नाही. हे सांगून कवी आता भगवंत आपल्याला नक्कीच तारून नेतील हा विचार सांगतोय. परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.